Welcome back to my channel Elite English Workshop. Today, friends, we are going to learn fourth lesson of first unit. Be smart. Be smart means to be clever, हुशार, बुद्धिमान, कुशाग्र होणे. या संदर्भात आपण या ठिकाणी एक पहिला पॅसेज बघूया. Champions are not made in the gyms. Champions are made from something they have deep inside them. विजेता होण्यासाठी आपल्याला स्वप्न बघावं लागतात. त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे आणि स्वप्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. दे हॅव टू हॅव स्किल अँड द विल. कौशल्य आणि इच्छाशक्ती दोघंही महत्त्वाचे आहेत. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. या ठिकाणी दृढनिश्चय महत्त्वाचा आहे कौशल्यापेक्षा. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर्स. कारण सक्सेसफुल लोकांनी वेअर देर इज अ विल देर इज अ वे अशाच पद्धतीने अशाच मार्गाने यश संपादन केले. वी विल हॅव नॅचरल टॅलेंट्स. इफ वी यूज दिस नॅचरल टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. वी शॉल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डोंट टेक ॲक्शन टू अचीव देम. फक्त म्हटल्यानं बोलण्यानं आपण विजेते ठरत नाही, ते कृतिशीलता असणे आवश्यक आहे. म्हणजे action is more important than to speech. Setting goals has two valuable assets. First, a sense of originality, and second, a stepping stones to illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. त्या गोष्टीचा पाठलाग करणं हे चांगलं भवितव्य सिद्ध करू शकतं. पर्स्युइंग किती सुंदर शब्द आहे. म्हणजे पाठलाग करणे, सातत्यता असणे, कंटिन्युटी असणे, पर्सवरिंग असणे. त्याशिवाय ते शक्य नाही. तपश्चर्या असावी लागते. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. सेटिंग गोल्स मे अपिअर इझी बट माय फ्रेंड्स फॉर सम इट इज क्वाईट डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. म्हणजेच काय, यशाच्या आनंदापेक्षा आपल्याला त्या यशाच्या अपयशाची भीती जास्त वाटत असते. ती नसावी. या ठिकाणी विद्वानांनी काही स्टेप दिलेल्या आहेत, त्याचा आपण अभ्यास करायला हवे. ह्या पॅसेजवरती मी काही प्रश्न बोर्डाच्या अनुकूलतेनुसार फ्रेम केलेले आहेत, त्याकडे आपण वळूया. A1. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. ह्या पॅसेजमधले काही सेंटेन्सेस असतील, पण त्यांचे फक्त अर्थाकडे लक्ष देऊन आपण तर ट्रू की फॉल्स असं बघायचं आहे. जसेच्या तसे वाक्य असतीलच असे नाही, परंतु अर्थाकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, champions are not born in the family. Second, the will must be stronger than the skill. Third, goals can play a role of guide for life. And fourth, setting goals may appear easy to achieve. First sentence is false. Second is true. Third is true. And fourth is false. अशा रीतीने आपण A2 कडे बोलूया. आता आपण A2. Complete the following web using the information from the passage. Goal has a sense of originality. Second, goal has a stopping step to focus the path. Third, goal helps us to steer a course of life. And goal plays a role of guide to see the path. यानंतर A3. Find the words from the passage having the opposite meanings, म्हणजे antonyms. First, success, failure. Second is present, absent. Third is artificial, natural. Fourth is difficult, easy. यानंतर आपण A4 ग्रामर, कॉन्टेक्च्युअल ग्रामरकडे वळूया, जे पॅसेजवरती आधारित असतात. First, the will must be stronger than the skill. Change into positive degree. Subject आणि ऑब्जेक्ट याचे आदला बदल आपल्याला करायचे असते. आन्सर बघा. The skill must
be as strong as the will. Second, we shall not achieve our goals if we don't take action. Use unless. Answer: unless we take action, we shall not lose our goals. यानंतर आपण पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे A5 ते बघूया. A5, what would you like to do for achieving your goals? आन्सर, हे आन्सर आपण आपल्या पद्धतीने लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल मी लिहितो ज्या पद्धतीने आहे. इन ऑर्डर टू सेट माय गोल, I will use my strong willpower and natural talents to decide my goal. I know to set a goal is easy but difficult to achieve. To achieve my goal, I will strive with the help of my natural talent, hard work, and perseverance. I shall not be disappointed with a little failure. Despite this, I will go ahead. आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असेल त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओज आपल्याला लगेच पाहता येतील. थँक्यू.